सिल्फाटाला आपण कारवाई करत आहे त्याच पद्धतीने कोठारी कंपाऊंड सेक्टर 4 माझी माहितीप्रमाणे तिथे बहुतेक रिझर्वेशन ऑफ गोडाऊन होता. मग कशाला तिथे पब्स आणि हुक्का पार्लर आणि रेस्टॉरंट चालत आहे? खूप मोठा याची मागची महासभात खूप मोठा डिस्कशन झाला होता फायरबद्दल की जो रिस्की जगह है उनको उसके ऊपर कारवाई करनी चाहिए. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गोवामध्ये कसा एक मोठ्या पबमध्ये आग लागली होती आणि किती लोकांची जानचा खूप अपघात झाला होता. मग तसंच कोठारी कंपाउंडमध्ये पण असा अपघात होऊ शकत ना. तो उसी के लिए पूरे थाना में सील और मुमरा में सिल्फाटा पे हथौड़ा, ये कैसे चलेगा? वहां पर हाई कोर्ट का भी ऑर्डर है कि वहां पर कार्रवाई होना चाहिए कोठारी कंपाउंड में. तो क्या कारण है कि वहां पर कार्रवाई अभी तक की नहीं हुई है? कोठारी कंपाऊंड अशा व्यक्तिगत विषयामध्ये अडकलेला आहे. कोठारी कंपाऊंड लगत कोठारी कंपाऊंड प्लस 193 एकर. काल जे आयुक्तांनी सांगितलं की जे कालच्या महासभेमध्ये ज्या विषयावरती म्हणजे टीडीआर घोटाळा 2800 कोटीचा हा चालू होता, त्या लक्षवेधीमध्ये बोलताना आयुक्तांनी असं सांगितलं की न्यायप्रविष्ट असल्यामुळे बोलू शकत नाही, सचिवांनीही सांगितलं. आणि ज्यावेळेस नारायण पवार आम्ही उभे राहिलो आणि सांगण्यात आलं की आम्हाला सांगण्यात आलं, सभागृह नेत्यांनी उठून सांगितलं की जोपर्यंत पुढची महासभा येत नाही तोपर्यंत टीडीआर देण्यात येणार नाही, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. पण त्याच्यामध्ये दी दयाबाई कंपनी ह्यांचा जो लाड ठाणे महानगरपालिका पुरवत आहे, त्यात सर्वात मोठा ठाण्यातला टीडीआरचा जो कोणी व्यापक आहे, टीडीआरचा सर्वात मोठा दलाल आहे जग्गू खेतवानी. आणि हे जग्गू खेतवानी सगळं करून आणत आहे, ठाण्याला वेड्यात काढण्यात जात आहे. 193 एकर मध्ये 220 मीटरची टेकडी, त्या टेकडीमध्ये महापालिकेचं असं बोलणं आलं की त्याच्यामध्ये पार्क रिझर्वेशन टाकण्यात आलं आहे. थोडक्यात म्हणजे ते वेगळं पार्क आहे, डायव्हर्सिटी पार्क आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. आणि बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये फक्त आणि फक्त 8% टीडीआर देण्यात येतो. मग त्याच्यामध्ये त्याला संगमत करून या दलालाला कसे आयुक्त लपवत आहेत या प्रकरणामध्ये सिद्ध होत आहे. 0.8%. आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे म्हणून असं आयुक्तांकडनं सांगण्यात आलं. आणि हे ठाणे महानगरपालिकेकडनं हे ॲफिडेव्हिट देण्यात आलं, कन्सेप्ट फाईल करण्यात आलं. सुप्रीम कोर्टात तारीख होती 20 आणि 20 तारखेला अनुषंगाने हे ॲफिडेव्हिटवर एडीटीपी कुणाल मुळे यांच्या हाताने ॲफिडेव्हिट महानगरपालिकेच्या हिशोबाने टाकण्यात आलं. या ॲफिडेव्हिटमध्ये असं दिलं की आमचा समझोता झाला, हायकोर्टात आमचा समझोता झाला, खाली आमचा समझोता झाला. आणि हे ॲफिडेव्हिट दिलं आणि सुप्रीम कोर्टातनं माघार घेतली. माघार घेतल्यानंतर न्यायप्रविष्ट हा विषय आला कुठून? आणि हे जर न्यायप्रविष्ट असताना त्या दयाबाई कंपनीला ठाणे महानगरपालिकेने ताबा पावती दिली. न्यायप्रविष्ट असताना ताबा पावती देणं हे योग्य आहे का? ज्या 193 एकर मध्ये आवड साहेबांनी जी प्रेस घेतली, मनोज प्रधान साहेबांनी जी प्रेस घेतली, त्यामध्ये तुम्हाला सर्व सांगण्यात आलंय की फॉरेस्ट ज्यावेळेस 40 वर्षापूर्वी दयाबाई कंपनीला नोटीस देण्यात आली होती, ती नोटीस माझ्या वॉचमॅनला दिली असं त्यांचं कोर्टामध्ये म्हणणं होतं. आणि ह्याच दयाबाई कंपनीने जी आमची 24 एकर मध्ये कोठारी कंपाऊंड आहे ती जागा सोडून बाकीची तुम्ही घ्या. 24 एकर जागा सोडून 24 एकर जागा म्हटल्यावरती त्यात काय आलं की बाबा दयाबाई कंपनीची 193 एकर पैकी 24 एकर आम्हाला द्या, बाकी तुम्ही पूर्ण काय असेल ती फॉरेस्टसाठी घ्या म्हणून. अजून एक या ठिकाणी मी सांगू इच्छितो, जी 24 एकर त्यांना देण्यात आली होती
त्याला ताबा पावती देण्याचा अधिकार नगरपालिकेकडे नाही आहे. कारण काय, ती जी जागा होती ती फॉरेस्टची आहे. फॉरेस्टच्या याच्यामध्ये ते ताबा पावती कसं काय देऊ शकतात? दुसरी गोष्ट, त्या 24 एकर जागेपैकी आम्ही तुम्हाला अजून 24 एकर देऊ, अशा प्रकारे हे जी कंपनी आहे त्यांनी त्यांना कळवलं. मला एकच कळत नाहीये का वन क्षेत्रामध्ये जी जागा वन क्षेत्रात आहेत त्याला ताबा पावती देण्याचा अधिकार नगरपालिकेला आहे का? दुसरी गोष्ट, जी जागा वन क्षेत्राची आहे त्याच्यावरती निर्णय घ्यायचा अधिकार नगरपालिकेला आहे का? जी जागा वन क्षेत्राची आहे त्या जागेवरती आरक्षण आणि इतर जे सुविधा द्यायचं जे काम कारस्थान नगरपालिका करत आहेत. एका बाजूला नगरपालिका सांगते काही जागा फॉरेस्टची आहे, दुसऱ्या बाजूला नगरपालिका सांगते का आम्ही त्याला आरक्षण. अशी शिळफाटा, गायमुख अशा अनेक ठिकाणी फॉरेस्टच्या जागा आहेत ज्याच्यावरती नगरपालिकेने अजूनपर्यंत कधी TDR दिला नाहीये. वर्षानुवर्ष TDR दिलेला नाही. मग आजच हा घाट का रचला जातोय? दुसरी गोष्ट अशी याच्यात मला बोलायची आहे का, जर 2800 हा जो आकडा आपल्याला दिसतोय याचा जर FSI साधा आपण विचार केला तर 4 लाख फुटाच्या वरती जातो. हा बोजवारा ठाणेकरांच्या जीवावरती पडणार आहे. आजची इलोनो जे काय आपण म्हणतोय पाण्याची परिस्थिती जी काय झाली आहे त्या पाण्याच्या परिस्थितीवरती आपण जर बघत असाल तर ही परिस्थिती एवढी भयावह होईल. एका बाजूला तुम्ही म्हणतायत हे जे 4 लाख फूट जे बांधकाम जे काय X+- जे काय येणार आहे ते, परत आपण Amazonचा विषय घ्या, म्हणजे आपली स्वतःची काही प्रणालीच नाहीये आणि आपण माथ्यावरती अजून काही घेऊन बसतोय. हे सर्व फक्त खेळ खंडोबा चाललेला आहे, फक्त दलालांसाठी. आणि त्याच्यामध्ये महापालिकेच्या महासभेमध्ये आता स्थायी समिती नाहीये, मग महासभेमध्ये आमच्या मते 481(1) 481H महाराष्ट्र महानगरपालिका या कायद्याच्या MMCच्या ऍक्ट नुसार हा विषय महासभेमध्ये यायला हवा होता. काही तज्ञांचं अतितज्ञांचं असं म्हणणं आहे की जे यात पार्टनर असतील किंवा काही असेल, बिल्डर असतील, तर की बाबा मुळात फॉरेस्ट ह्या जागेवरती TDR देण्यात येतच नाही. हा सगळ्यात मोठा तो जो नाव घेतलेला आहे तो जगू खेतवानी हे सगळ्या गोष्टी करत आहे. आणि 2800 कोटीचा TDR दिल्यानंतर 18,000 घरं रेडी होतील. 18,000 घरं रेडी झाल्यानंतर त्याला पाणी कोण देणार? महानगरपालिका देणार. इम्पॅक्ट असेसमेंट त्यांचा कचरा कोण उचलणार? महानगरपालिका उचलणार. त्यांना ड्रेनेज लाईनीची व्यवस्था कोण करणार? महानगरपालिका करणार. हे सर्वच जर महानगरपालिकेला करायचं आहे तर मग हा विषय महासभेमध्ये मंजुरीला का नको? ऍफिडेव्हिट बनवलं, महापालिका ऍफिडेव्हिट बनवलं, एवढा मोठा निर्णय घेतला सुप्रीम कोर्टातून परत रिटर्न येण्यासाठी, माघार घेण्यासाठी, आणि महापालिकेने महासभेत विचारलं सुद्धा नाही, महापौरांना सुद्धा विचारलं नाही, आम्ही ऍफिडेव्हिट बनवतोय. या अशा पद्धतीचा खेळ या महानगरपालिकेने आतापर्यंत केलेला आहे. ज्या वन खात्याची जमीन आहे त्याला विश्वासातच नाही. खरं म्हणजे या 2800 कोटीच्या TDR साठी वन खातं हे कोर्टात गेलं पाहिजे होतं. वन खातं राहिलं बाजूला, वनखंत्राचे मंत्री राहिले बाजूला. माहित नाही काय कसं काय कोण मॅनेज झालं. पण यात एक आश्चर्याची बाब अशी येते की कोणीतरी आदिवासी इसम तिथल्या 17 एकर जमिनीवरती हक्क दाखवतात की ही जागा माझ्या मालकीची आहे. त्याला तहसीलदार 70(ब)च्या खाली मंजुरी देतात. ही जागा बाबा तुझी आहे. बरं, मुळात जर ती जागा बघायला गेलं तर तिथे खाण आहे. त्या खाणीवरती तुम्ही शेती कसताय असं दाखवलं गेलंय ऑन पेपर. परत त्याहीपेक्षा कहर इतका होतो की ठाणे महानगरपालिका त्या शेतीला निवासी क्षेत्र म्हणून देते. ह्याच्यात ना ठाणे महानगरपालिकेला अधिकार आहे, कारण की 1975 पासून संजीव गांधी नॅशनल पार्क ही जागा बायोडायव्हर्सिटी पार्क त्याला म्हणतात. इथे काय असतं तर काही वनस्पती, काही प्राणी, काही सूक्ष्मजीव आपण त्यांची तिथे नैसर्गिकरित्या वाढ करतो ना, निसर्ग तिथे त्याचं संगोपन करतो, त्याला जोपासतं. मग हे कोणासाठी आहे? हा निसर्ग कोणासाठी आहे? ठाणेकरांसाठी आहे. ते पार्क एवढं मोठं आहे, ते ठाणेकरांना लाभलेला एक आशीर्वाद आहे निसर्गाचा.
एका बाजूला आपण मेट्रोची मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे, मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बांधतोय, एका बाजूला मोठमोठाले हायवेज ब्रिजेस होत आहेत, आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे. आतापर्यंत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 8 ते 10 हजार झाडांची कत्तल झालेली आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर निसर्गाचा ऱ्हास होतोय, त्यात परत आपण लालचे पोटी कोणाची तरी पोटं भरणार आहेत की त्यांची बाबा हाव किती आहे की तुम्हाला ठाणेकरांचे जीव त्याहीपेक्षा महत्वाचा वाटतो का? आपण जेव्हा निसर्गप्रेमी ओरडतायत बोलतायत पण त्याकडे दुर्लक्ष करून फक्त पैशाच्या हव्याच्या पोटी आपण हा निसर्गाचा ऱ्हास ही कत्तल करतोय. मग ही महापालिका कोणासाठी आहे? नागरिकांसाठी आहे, ठाणेकरांसाठी आहे. मग तुम्ही पैशासाठी ठाणेकरांच्या जीवावर उठणार आहात का? त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही टोकाला जाल. म्हणजे वन खात्याच्या अखत्यारीत असलेली जागा ज्याच्याशी ठाणे महानगरपालिका त्याच्यावर काहीतरी कुठेतरी मंजुऱ्या देते, मध्येच राज्य शासनाचं विधी आणि न्याय विभागातले अधिकारी, मोठे बडे अधिकारी त्याच्यामध्ये कुठेतरी लुडबुड करताना दिसतात. त्यांचे कुठेतरी मध्येच ते अधिकार दाखवतात. सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेलं आहे हे नॅशनल पार्क. मग तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कायद्यांशी, सेंट्रल गव्हर्नमेंटने जे नियम दिले ते तुम्हाला धाब्यावर चढवून हे सगळे मोठाले अधिकारी ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा हात आहे आणि हा घोटाळा करतात. हा आमचा ओपनली हा आरोप आहे आमचा. माझा एक या ठिकाणी पॉइंट ऑफ आर्ग्युमेंट असा आहे का अजून आपला डीपी मंजूर झालेला नाहीये आणि तुम्ही जुन्या डीपीच्या अनुषंगाने हे करत आहेत. मग जर उद्या जर डीपी मंजूर झाला आणि त्या ठिकाणी तो जो काय प्रकल्प आहे जो काय त्याला लगामच लागणार आहे, तर आमचं असं म्हणणं आहे नवीन डीपीआर आणा. डीपीआर आणून नवीन प्रस्ताव तुमचे ज्या शासनाच्या माध्यमातून आणायचे आहेत, सेंट्रल आणि किंवा आपली सेमी गव्हर्नमेंट आहे ह्याच्याकडे आणायचं, तर गोष्टी तर्क निघतात. पण हा एकदम बोगस आहे, फक्त पैसे काढू. मला एक समजत नाही तुम्ही एवढे पैसे का कमवायचे ज्याच्यामुळे आपलंच भविष्य, आपली येणारी पिढी, म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही बनवतायत का त्यांना संपवायसाठी हे काम कारस्थान रचतायत, हा माझा आरोप आहे. वी रिस्पेक्ट कमिशनर सर से. काल सरांचं असं म्हणणं होतं की 3 जुलै जेव्हा निर्णय आहे त्याचं नंतर आपण पुढची महासभात डिस्कस करू. तो फिर इस चीज़ को इतनी घाई करने की क्या ज़रूरत थी? म्हणजे एवढी घाई कशाला की उसके लिए फटाफट एफिडेविट. हाँ, म्हणजे एवढी घाई कशासाठी? सी व्हाट इज टीएमसी. जब हम एक्ट में टीएमसी के बारे में बात करते हैं तो टीएमसी डजंट ओनली कंसिस्ट ऑफ, टीएमसी डोंट कंसिस्ट ऑफ जस्ट द एडमिनिस्ट्रेशन, इट कंसिस्ट ऑफ द लोकल बॉडी. टीएमसी म्हणजे मी, आम्ही सर्वजण म्हणजे जे हाऊस लोकल बॉडीमध्ये बसतात सगळेच नगरसेवक, कन्सर्न ठाणेकर, म्हणूनच आम्ही तिथे बसले ना. वी ऑल कन्सिस्ट ऑफ टीएमसी टुगेदर, द ॲडमिनिस्ट्रेशन अँड द काउन्सिलर्स अँड कॉर्पोरेटर्स, वी टुगेदर कन्सिस्ट ऑफ टीएमसी. तर माझं फक्त ठीक है, आम्ही मान्य करते कोर्ट के जो निर्णय है उसको, कमिश्नर सर, ऑनरेबल कमिश्नर सर के से को भी, मगर इतनी घाई क्या थी कि थाने में 2800 कोटी इक्विवेलेंट टीडीआर दिया जा रहा है अगर, तो इतनी बड़ी सेंसिटिव चीज़ है, उसका इम्पैक्ट थानेकरों पर होगा. तो एक बार तो उसको हाउस के अंदर लाके हाउस को भी कंसिडरेशन में लेना चाहिए था. उस चीज पर इतनी घाई किस लिए? 183 एकर जागा आहे, 193 एकर जागा आहे. आपण विचार करा, ही फॉरेस्टच्या अखत्यारीत आहे, फक्त तुमचं रिझर्वेशन आहे त्याच्यावरती, म्हणून तुम्ही टीडीआर देताय. नाहीत तिथपर्यंत तुम्ही त्याच्यावरती तुम्ही निर्णय घ्यायचा अधिकारच नाही तुम्हाला. मुळात हे सर्व बोगस आहे. नगरपालिकेला ह्याच्यावरती घ्यायचा अधिकारच नाही आहेत. हे फक्त लूट चाललेली आहे. सकाळी सकाळी नेता उठ आणि ठाणे महानगरपालिकेला उठून लूट, हेच चाललंय. दलालांचं ठाणे झालेलं आहे, दलालांचं ठाणे. म्हणजे हे टीडीआर जे दलाल फिरत आहेत ठाण्यामध्ये टीडीआरच्या बाबतीत, आणि 2800 कोटीचा पण सेम सिच्युएशन झालेली आहे. तोच तो जगो केतवानी, तोच सर्वात मोठा दलाल. एका सदस्याने सांगितलं की ह्या चर्चेमध्ये माझं नाव घेऊ नका, म्हणजे त्या चर्चेमध्ये माझ्या नावाचा उल्लेख करू नका, असं देखील एका सदस्याने या चर्चेदरम्यान सांगितलं. अति त्यांचं नाव कोण घेणार होतं? स्वतःच्या अंगावरती का ओढून घेतात प्रत्येक गोष्ट ते, आणि ते अति हुशार आहेत, खूप हुशार आहेत. आम्ही खूप लहान आहे, आम्ही नवीन आहोत या सगळ्या गोष्टींमध्ये. असं आम्हाला सारखं बाबलं जात आहे, नवीन आहे रे तो, चाल ए तू नवीन आहे रे. हा ठीक आहे, आम्ही नवीन आहे, 5वी 6वी महासभा आहे आमची, थोडीशी अक्कल आहे आम्हाला, थोडीशी, तुमची एवढी नाही.
पण सगळं तुम्ही तुमच्या अंगावरती ओढून घेऊ नका. आणि म्हणजे असं बोलून बोलून माझ्यावरती किती जण फोकस करतायत हे असं त्यांचं लुकआउट आहे. पण काल जी तारीख दिली की 3 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे असं जे कमिशनरांनी वर्तवलं, पण तुम्हाला वाटतं का न्यायालयीन प्रकरणाच्या कारणास्तव हे काल ते प्रकरण धडकण्याचा प्रयत्न झाला? 25 तारखेला ताबापावती दिली आहे. मग न्यायालयीन प्रक्रिया होती तर ताबापावती द्यायची गरज काय होती? मग हा मुद्दा काल तुम्ही का नाही उपस्थित- बोललो ते बोललो. ऐकण्याच्या मनस्थितीत होते का? मग हे ऍफिडेव्हिट द्यायची तरी काय गरज आहे? ऍफिडेव्हिट देऊन संपलं ना. सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट सादर केलंय की आमचा सुलजावा झाला महापालिकेमध्ये आणि दयाबाई कंपनीमध्ये. म्हणजे उद्या निकाल काही लागला तरी त्याचा परिणाम काहीच त्या याच्यावर कसला निकाल? संपलं. न्यायप्रविष्ट काय नाही. आता आम्ही न्यायप्रविष्ट करू सुप्रीम कोर्टात जाऊन आणि जाणार. तुम्ही आव्हान देणार आहे? आव्हान देणार, द्यावंच लागेल. आणि ते 100% हारणार. टेकडी आहे, बिबटे फिरतात. पाक रिझर्वेशन टाकलंय, कोण माणूस चढणार आहे? नॉर्मली येऊरचा रस्ता जो आहे त्या पद्धतीने तिथे जॉगिंग वगैरे होणं ठीक आहे, पण हा बाजूचा टेकडी झाली ना. 220 मीटरची टेकडी आहे ती. 220 मीटरच्या टेकडीवरती कोण चढणार आहे? वस्तू दुसऱ्याची आणि हे दोघंच मला डिसाईड करतायत का तू घे आणि मी दिलं. फॉरेस्टला केलं बाजूला. फॉरेस्टचा सावता भाऊ झाला आणि दयाबाई आणि टीएमसी सख्खे भाऊ झाले. पडतर सरनाईकने व्हिजिट केलं होतं. त्यांनी सांगितलं की ते राणीबाग सारखा गार्डन होणार आहे आणि जोपर्यंत पाण्याचा वाहतूक किंवा पाण्याचा समस्या होत नाही तोपर्यंत त्याला टीडीआर देणार नाही. बरोबर आहे. त्यांनी बरेचसे वाघ नेलेत ना. त्यांनी आता टायगर नेलेत ना. आता काय ऑपरेशन टायगर केलंय त्यांनी. हे टायगर त्यांना तिथे ठेवायचे आहेत, त्याच्यामुळे ते राणीचा भाग बनवत आहेत. ज्या ठिकाणी बिबटेक फिरणार त्या ठिकाणी लोकांना चालायला नेणार. म्हणजे मॅडम प्रभारी चार्ज तुम्हाला दिलेला आहे विरोधी पक्षनेत्याचा अशी एका वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे, त्यावर काय तुमचं स्पष्टीकरण? नाही, काल मला प्रभारी विरोधी पक्ष नेता म्हणून चार्ज दिलं. तर मी आमचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड, आमचे अध्यक्ष मनोज प्रधान सर, माझे वडील विरोधी पक्ष नेते आणि आमचे सगळे नगरसेवक नगरसेविकांचा आभार मानते की मी एवढी लहान आहे तरीसुद्धा मला प्रभारी विरोधी पक्ष नेता म्हणून कारभार सांभाळण्याची परवानगी दिली. पण एवढे अनुभवी नगरसेवक असताना देखील त्यांना डावलून तुम्हाला हे प्रभारी पद दिले असं देखील त्यामध्ये उल्लेख करण्यात आला. काय प्रभावी म्हणजे अनुभवी नगरसेवक असताना सुद्धा विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला 4 दिवसांची किंवा 10 दिवसांची जी प्रभारी ही दिली आहे हो, ती उचित वाटते का तुम्हाला? मी काल ज्या पद्धतीने माझं भाषण केलं, मला तर असं वाटतंय की मी तर नवीन आहे, मी शिकायलाच आले आणि मला तर असं वाटलं की मी चांगली पद्धतीने माझा काल पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवला आहे. आणि पुढे पण मी आज पण माझं हॉस्पिटलमध्ये दौरा होता, शिवाजी हॉस्पिटलला. तर असंच शिकूनच मी पुढे जाणार. कोणी आईची पोटात शिकून येत नाही ना.